आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नीलम स्वप्नील जाधव सासरचं, याच वहिनींचं माहेरचं नाव नीलम दिलीप कुंभार. मी पण इकडनं लगेच झी मराठीकडून ऑनलाईन लक्ष्मी पाठवतोय. ही बघा पाठवली. मिळाली सर. वहिनी तुम्ही आता कांदिवलीमध्ये आहात का? हो. आणि मग माहेरचे कुठे आहेत सगळे? माहेरचे पण कांदिवलीमध्येच आहे. अरे सगळे कांदिवलीला. हो. बरं वहिनी उखाणा घ्या. 2 वर्ष पाहत होते मी होम मिनिस्टरची वाट, स्वप्नीलरावांचं नाव घेते आदेश भाऊजी सरांसाठी खास. अरे वा. मग स्वप्नीलजी तुम्ही काय करणार आता? भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, नीलम आणि माझी लाखात एक जोडी. काय सांगताय काय? वहिनी द्या, ओळख करून द्या सगळ्यांची. हे मिस्टर स्वप्नील जाधव, नमस्कार. हे सासरे राजेंद्र जाधव, या नमस्कार. सासूबाई प्रार्थना जाधव. नमस्कार. हे धीर आहेत, म्हणजे आत्याचा मुलगा यांच्या. नमस्कार. आणि तिकडे माहेरी पुढे बसली ती माझी आई आहे. नमस्कार. बाजूला वडील आहेत दिलीप कुंभार. नमस्कार. त्यांच्या बाजूला भाऊ आहे विनायक कुंभार. हो. त्याच्या पाठीमागे माझी बहिणीचे मिस्टर आहे संदीप खरात. आणि बहीण आहे कीर्ती खरात. अरे वा. नमस्कार सगळ्यांना. वहिनी मग बालपण तुमचं सगळं कांदिवलीतच हो गेलं? हो, कांदिवलीमध्येच गेलं. कांदिवलीत कुठे? समतानगर. मग शाळा कुठली? समता विद्या मंदिर. स्वप्नीलजी तुमचं बालपण कुठलं? कांदिवली, समतानगर. तुमची शाळा कुठली? समता विद्या मंदिर. बरं, शाळेतल्या शाळेत जमवलेलं दिसतंय सगळं. हो ना? हो, बालपणापासूनच एकत्र आहोत. मग कुठल्या बिल्डिंग मध्ये होता तुम्ही? आम्ही चाळीत राहिलो होतो. 1 तास सोडून हे राहिला होते तिथे. मग काय एकाच वर्गात नव्हते ना? शिशु वर्गापासून एकाच वर्गात होतो. एकाच बेंचवर पण बसायचे का? तुमचे आई बाबा काय करायचे? माझी आई हाऊसवाईफ आणि वडील महिंद्रामध्ये सर्व्हिस करतात. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण खूप मस्त गेलं, मजेत गेलं. स्वप्नीलजी तुमचे आई बाबा काय करतात? आई हाऊसवाईफ आहे, वडील गोदरेजमध्ये सर्व्हिस करतात. पण वहिनी मला सांगा की इतकं छान वातावरण, हो. आई बाबा सगळेजण कायम तुमच्यावरती प्रेम करणारे, हो ना? हो हो. मग तुम्ही घरात किती जण होता तेव्हा राहायला? आम्ही 5च जण, बहीण भाऊ मी आणि आई पप्पा. भाऊ कसा होता? भाऊ तसा आमच्या दोघींमध्ये तो शांत होता, कारण की तो त्याच्या मित्रांसोबत जास्त बाहेर असायचा. आणि जास्त कोण बहिणीची आणि माझी जास्त असं असायचं, दोघी आम्ही फ्रेंड्स आहोत. बहिणी असल्या तरी जास्त मैत्रिणी करूनच राहतो असं. पण भांडणं पण आमची तेवढीच असायची लहानपणी. मी काम करतो, पटकन दादाकडे जातो, दादाचं काय म्हणणं आहे ते ऐकतो. बहीण तशी शांत आहे, पण थोडी हट्टी पण आहे, पण आता जरा समजूतदार आहे. तुम्ही मला सांगा, 3 गोष्टी सांगितल्या, त्यापैकी नेमकं मी काय लक्षात ठेवू? हट्टी आहे की समजूतदार आहे? आता समजूतदार झाले असं मी बोललो. अच्छा, म्हणजे लग्नानंतर समजूतदार हो झाले. हो. स्वप्नीलजी खरंय का? हो, माझ्यामुळे झाली असेल बहुतेक. पण दादा, तुम्हाला मला विचारायचंय, लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमची भांडणं होत असतील, बरोबर ना? हो, खूपच व्हायची. पण कुठल्या बहिणी बरोबर जास्त व्हायची? असं नाही, जी समोर येईल तिच्याची. ऍक्च्युली आमची ना सायकलवरनं भांडणं व्हायची आमची जास्त करून. का? सर, ती भाड्याने सायकल आणायचो ना आम्ही, तर ती टायमावर असायची ना, तर त्याच्या टायमिंगवरून भांडणं असायची. अच्छा, ती बरोबर आहे. 30 मिनिटासाठी आणली, 15 मिनिटासाठी आणली, मग काय छोटी बहीण भांडायची नाही? ही नीलम ही छोटी बहीण आहे आणि ही जी इथे बसली आहे ती माझी मोठी बहीण आहे, हे माझ्यापेक्षा लहान. पण मग बाबा कोणाची बाजू घ्यायची अशा वेळेला? बाबा शांत राहायचे. असं कधी झालंय का दादा की बाबा ताईमुळे तुम्हाला ओरडा मिळालाय? हो. काय ताई? म्हणजे कोणाची एकाची चुकी झाली की तिघांनाही मार बसायचा आईचा जास्त. आईचं लक्ष जास्त हो, आईचं लक्ष जास्त. आईचे मार तिघांनी खूप खाल्लेत. जास्त कोणी खाल्ला तिघांनी? मी. का? जास्त खोड्या करणं, बाहेर फिरणं, क्रिकेट खेळणं, ऐकायचं नाही, अभ्यास नाही करायचा, म्हणून मार खायचो. लक्षात राहिलेली शिक्षा कुठली? एकदा रस्त्यावर उभं केलेलं आईने उन्हात.
समतानगरच्या रस्त्यावर तुम्ही ओळवे उभे होता. रस्त्यावर ना म्हणजे गल्लीतला रस्ता होता. मोठ्या ताईचं काय म्हणणं आहे बहिणीबद्दल? बहिणीचं आहे माझं जास्त भांडणं, पण लगेच थोड्या वेळाने बोलायचं एकत्र. नाही पण स्वभाव कसा आहे ताईचा? तिचा स्वभाव शांत आहे, ती जास्त बोलत नाही. मी जास्त बोलते कारण मला बोलायला जास्त लागतं. बरं आई बाबा, आता तुम्ही सांगा लेकीबद्दल, जी आता सासरी आहे, जाधव कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाने संसार करते आहे, काय सांगणार? चांगले आहेत स्वभावाने, त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी ओरडावं लागायचं, मारावं लागायचं, प्रेमही तेवढंच करावं लागायचं. भांडणं तर काय, पहिले वस्तू न मिळत होते त्यासाठी भांडणं व्हायची मुलांची, पण मारायचं पण तेवढंच परत प्रेम करायचं, हवी ती वस्तू वेळेला द्यायची, एवढं मुलांवरती प्रेम केलेलं आहे. आता मुलांना लगेच मिळते, पण त्यावेळी जरा वेळ लागत होता आपल्याला द्यायला. पण सर पप्पाने सगळं आम्हाला दिलं आहे, म्हणजे असं काही कोणती गोष्टही कमी पडून दिली नाही आतापर्यंत. हो का? हो. 3 मुलं, पण तिघांनाही पप्पानी ज्या गोष्टी पाहिजेत त्या वेळोवेळी पुरवल्या. थोडं लेट मिळालं पण सगळं भेटलं आम्हाला. काय बाबा, कसं वाटतंय? छान वाटतं, बोलून छान वाटतं. अजून काय बोलणार? जावयाबद्दल सांगा. जावई मन मिळाव वगैरे आहेत, हा. व्यवस्थित आहेत, प्रेमळ आहेत. अरे दोन्ही जावई चांगले आहेत दोन्ही आमचे. जावई आहेत ना आमचे. जावई पण माझ्या दोन्ही मुलासारखेच आहेत, हा मुलगा आणि ते 2 मुलगे. अरे वा वा. कधी असं सांगायला लागत नाही जावयांनी की मला हे पाहिजे, उलट ते येताना विचारतात आई काय घेऊन येऊ म्हणून. दोन्ही चांगले. हा, दोन्ही चांगले. बरं आईला विचारतो, ह्या दोघांचं जे काही सुरू होतं शाळेमध्ये अभ्यास, तो तुमच्या लक्षात येत होता? कधीच नाही आला, तुम्हाला कळलंच नाही? कधीच कळला नाही, कारण मी जायचीच नाही ना बाहेर. बाबा सर्व आणून द्यायचे मला घरात. नाही पण आई, मला तुम्हाला कधीच नाही, विचारायचं, कधी नाही. मी तिला ज्यावेळेस स्थळ बघायला लागली त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी बघू नको म्हणून. बापरे, तोपर्यंत तुम्हाला माहितच नव्हतं? नव्हतं, माहीतच नव्हतं. अरे काय ताई, कसं काय एवढे लपवून ठेवलं? त्या समतानगर मध्ये लपवून ठेवलं म्हणजे फारच आहे. सर ऍक्च्युली ना आम्ही म्हणजे लहानपणापासून एकत्र होतो शाळेत, पण 7वी नंतर ते संस्कृत आणि हिंदी ते मग डिव्हिजन वेगळी झाली, आणि मग 10वी नंतर आमचा कॉन्टॅक्ट पण गेला. नंतर मग तेव्हा एवढे मोबाईल पण नव्हते, TY नंतर ओळख झाली परत आमची. मधला वेळ 4-5 वर्ष आमच्या कॉन्टॅक्टमध्येच नव्हतो आम्ही. स्वप्नीलजी काय कॉन्टॅक्ट शोधत होते का तेवढा वेळ? ऍक्च्युली आम्ही पण तिथून दुसरीकडे शिफ्ट झालेलो, तर ते कॉन्टॅक्ट आमचा तुटलेला तिकडे. आणि सर मग मी जॉबला जायची, तर जॉबवरून येताना हे मला बोलायचे की तू इथे आली की मला फोन कर. आणि मी तेव्हा टायपिंग क्लासला जायची आणि हे कराटे क्लासमध्ये जायचे शिकवायला. मग ते बोलायचे आपण दोघं एकसाथ जाऊ. मग मी टायपिंग क्लासला जायची आणि ते कराटेच्या क्लासला जायचे. चांगला केला, टायपिंगचा पण क्लास आणि कराटेचा क्लास चांगला झाला तुमचा. पण आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर. माहेरचं सगळ्यात जास्त कोणाला मिस करता हो वहिनी? आजी पाहिजे होती माझी, म्हणजे आईची आई आज इथे यायला पाहिजे होती, म्हणजे त्या पुण्याला असतात ना, त्याच्यामुळे पॉसिबल नाही झालं. बरं का खूप माया केली आहे आजीने? हो, आजीने खूप माया केली आहे. बरं अजून कोणाला बोलायचंय का माहेरचं? नमस्कार. नमस्कार, चांगले बोला. आहेत सर्व, दोघंही चांगला संसार करतात, चांगले शांत स्वभावाचे आहेत, आणि जे लग्नाच्या अगोदर जे हट्टीपणा वगैरे होता त्या समजूतदारपणामुळे वाढून गोड संसार आता चालू आहे त्यांचा. वहिनी तुम्ही फार हट्टी होता असंच म्हणतायत सगळे. मी खूप हट्टी होते, म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजेच ती गोष्ट, असं होतं माझं. नाही ते कळलं आम्हाला, पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही शेवटी तुम्हाला पाहिजे तेच केलं, तेही कळलं आम्हाला. हो हो. बरं आता मी तिकडे दादाला एक छोटंसं आव्हान देतोय. दादा, तुम्ही जर आता उत्तर दिलं, मी जो प्रश्न विचारणार त्याचं उत्तर दिलं, तर तुम्ही आपल्या बहिणीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी प्रश्न न्याहारी किंवा आपण ज्याला ब्रेकफास्ट म्हणतो, सकाळचा नाश्ता, त्याचे 5 पदार्थ सांगा. कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. पोहे, उपमा, गोड शिरा, खिचडी, शेवया. शेवया, बरोबर. अभिनंदन. वहिनी अभिनंदन, तुम्हाला सोन्याची नथ मिळाली आहे झी मराठीकडून. दादाने बक्षीस म्हणून मिळवून दिली. अभिनंदन. चला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता स्वप्नीलजी तुमच्याशी मला बोलायचंय. स्वप्नीलजी, सगळं समता विद्या मंदिरमध्ये होतं. आताचं कांदिवली तो परिसर खूप बदललेला आहे, पण तुमच्या लहानपणी तिकडे फार वेगळं होतं. अशा वातावरणात तुम्ही लहानाचे मोठे झाला. आई बाबा आणि तुम्ही. आई बाबा, मी आणि एक लहान भाऊ. तो कुठे आहे? तो सध्या इथे अवेलेबल नाही आहे.
नाही काही हरकत नाही. म्हणजे चौघांचं कुटुंब होतं तुमचं. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण मस्ती करण्यातच गेलं. ऍक्च्युली बालपण म्हणजे आमचं दोन्ही ठिकाणी गेलं. जिथे आता आम्ही राहतो तिथे आमची आजी, काका, काकी, आजोबा यांची फॅमिली होती आणि समतानगरला आम्ही राहायचो तिकडे. शनिवार रविवार झाला की आम्ही इकडे यायचो. माझं बालपण असं बघायला गेलं तर जास्त करून इथे गेलं आहे, संभाजीनगर एरियामध्ये. पण समतानगर का तुम्हाला जास्त आवडायचं? तिकडे शाळा होती ना सर. फक्त शाळेसाठी? सोमवार ते शुक्रवार तिथे राहावं लागायचं. नाही कळलं मला. पण ते सोमवार ते शुक्रवार मध्ये बरंच काय अभ्यास केलेला दिसतोय तुम्ही. सर शाळेत असं काही नव्हतं तेव्हा, फक्त मित्रमैत्रिणीच होतो. अरे पण मनात होतं ना स्वप्नीलजींच्या. नाही सर तसं तेव्हा काहीच नव्हतं. मग कधी आलं मनात? हे ग्रॅज्युएशन नंतरच झालेलं सर. हे आम्हाला सांगायला काय? खरं सांगा वहिनी, खरं काय? सर खरंच ग्रॅज्युएशन नंतरच झालं. बरं मला स्वप्नीलजी तुम्ही सांगा, शाळेत असताना ना घरून एक डबा देण्याची पद्धत असते, बरोबर आहे? बऱ्याचदा डबा दिला जातो शाळेत. तर तुमच्याही घरून डबा द्यायचे? हो द्यायचे. आणि या वहिनींच्या? हा सर आई द्यायची. मग काय करायचे तुम्ही डबा? असं मैत्रिणींच्या डब्यांमधलं आम्ही शेअरिंग करायचं सगळं. मला स्वप्नीलजींना विचारायचंय की नीलमताईंच्या या नीलम वहिनींच्या डब्यामध्ये काय असायचं? तेव्हा तर एवढं कधी असं लक्ष नाही दिलेलं. मग तुमच्या कोणाच्या डब्याकडे लक्ष असायचं? माझ्या डब्याकडे लक्ष असायचं. बरं वहिनी तुम्ही सांगा, तुम्हाला तरी माहिती आहे का की जनरली स्वप्नीलजी डब्यातनं काय घेऊन यायचे? हा पण मी एक सांगू शकतो की नीलमच्या डब्यामध्ये ना 80 ते 90% अंडच असणार. तिला अंड खूप आवडतं. आणि त्यांच्या डब्यात? त्यांच्या भाजी चपाती जास्त असणार. काय बघा, काय प्रेम आहे बघा. आता 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 घरातनं निघताना डबा घेऊन निघता का? हो हो रोज येते मी त्यांना डबा. आता तुम्ही काय करता वहिनी? मी पण जॉब करते. आणि स्वप्नीलजी आपण? मी पण जाऊ. पाठीमागे बसलेल्या सासूबाईंना विचारायचं आहे आधी, सुनेबद्दल काय सांगायचं? छान आहे सून. काम वगैरे व्यवस्थित करते जाते, पण असं म्हणजे जास्त बोलत नाही. अच्छा तुमच्याशी बोलत नाही का जास्त? बोलते तशी, पण असं म्हणजे जास्त बोलायचं सवय नाही. मला कसं गप्पा मारायला पाहिजे असं. तर त्यांना खूप बोलायला आवडते. कारण एक माझी आई, त्यांना खूप बोलायला लागतं. आमच्या आईला भरपूर बोलायला आवडतं. पण मला शांत राहायला जास्त आवडतं. बाकी छान आहे, जेवण वगैरे छान करते. बाजारात गेली तर काय नाही का आणेल खायला वगैरे, असं चांगले आहे स्वभाव. पण आई मला सांगा, स्वप्नील आणि नीलम या दोघांचं काहीतरी सुरू आहे हे तुम्हाला कधी कळलंच नाही? नाही मला नव्हतं माहीत. नंतर याचा छोटा भाऊ आहे ना, तो बोलला की ना, मी बोललो याचं तर लग्न करायचं. बोललो दादाला बघू नको बघू, तुम्ही पसंत केले. मी बोललो कोण आहे? तर ही एक दोन जण गणपतीला आमच्या घरी गणपती येतो ना, मुली आले. असं लहानपणापासून असं शाळेत तिची आई आमच्याबरोबर सुटायची, संघातच आणायचं ना. तर मग एवढं काही लक्ष न दिलं. ती बोलली की नीलम आहे ना, तर तो बोलला नको करू दादा, मी लग्न करून गेलं मी तर इथून तिच्याबरोबरच कर असं बोलला. जनरली ऍक्च्युली असं झालेलं की यांच्या इथे पण सांगितलं नव्हतं. माझ्या इथे पण जेव्हा मुलगी बघायला जाणार तेव्हा माझ्या लहान भावाने सांगितलं की तुम्ही बघू नका, दादाने बघितली आहे. पण काय प्रतिक्रिया काय होती मग स्वप्नीलजी? नाही असं मला काही असं विरोध वगैरे करीत झाला नाही. बरं सासरे बुवांना विचारतो, त्यांचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? काय बरी आम्ही म्हणजे काय मोजकेत तेवढं बोलतो असं म्हणजे मी पण ऑफिसला असते ना, मग संध्याकाळीच टाइम भेटतो ना असं आम्हाला. मी पण 5 वाजता जाणार तर 6 वाजता येणार. त्यामुळे तेवढं बोलणं होत नाही. पण आता हळूहळू बोलणं वाढलं पाहिजे. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. अरे मग 2 वर्षात दोघांनाही आईबाबांबरोबर सासू सासऱ्यांबरोबर बोलायला वेळ नाही काढता आला तुम्हाला एवढा? म्हणजे बोलतो, पण त्यांना कशी जास्त बडबड करायची सवय असते ना, आणि मला असं शांत राहायलाच आवडतं जास्त. अरे पण बोललं पाहिजे ना, तर एकमेकांबरोबर संवाद होतो आणि मग घरातला आनंद आहे त्याच्यापेक्षा वाढतो. पण काय झालं, हे दोघे एकमेकांशीच एवढे बोलतात की आई बाबांशी बोलायला त्यांना वेळच नाही मिळत. काय स्वप्नीलजी, बरोबर ना? नाही ना सर, ऍक्च्युली माझं पण जेव्हा आता वर्क फ्रॉम होम आहे, जेव्हा ऑफिस चालू असतं तेव्हा मी स्वतः 9 वाजता घर सोडतो, रात्री 9, 9:30, 10ला घरी येतो. तर आमचं पण तेवढं संभाषण होत नाही. मग संभाषण हे घरामध्ये वाढलेलंच पाहिजे.
आणि तुम्ही एक दिवस तरी सगळे समोरून असे समोरासमोर बसून बोललंच पाहिजे. बोला, कधीपासून सुरुवात करणार असं करायला? आणि ही जबाबदारी नीलम वहिनी तुमची आहे. हो नक्की, आजपासून, आत्तापासून. बघा नक्की. हो हो नक्की. पण वहिनी मला सांगा, सासर माहेर लग्नानंतर एकत्र तुम्ही सगळे कुठेतरी फिरायला गेलायत, पिकनिकला गेलायत, असं झालं का? सर 1-1.5 वर्षापासून लॉकडाऊनच आहे ना. मी लग्न केलं आणि दोघांनी घरात ठेवलं होतं. एका वर्षात लॉकडाऊन झालं ना. नाही, पण आता मला सांगा, जेव्हा कधी सुरळीत होईल त्यानंतर तुम्ही आणि स्वप्नीलजी एक यामध्ये थोडंसं इनिशिएट करून सगळ्यांना सोबत घेऊन जायचं झालं तर कुठे घेऊन? सर आमच्या गावी कोकणामध्ये नक्की सगळ्यांना घेऊन जाईल मी. कुठलं गाव? राजापूर. रत्नागिरी. मी माहेरचं कुठलं गाव? सातारा, कराड. अरे वा, मग कोकणात जायची इच्छा दिसते या माऊलीची. सगळ्यांना न्यायचं फिरायला एकदा. बरं वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आई वडिलांची, बहीण आणि माझे भाऊजी, दादा, सासू सासरे आणि माझे मिस्टर. कधी माझ्याकडे कधी म्हणजे मी बोलताना कधी कधी फटकन बोलून जाते काही गोष्ट, पण तसं माझ्या मनात नसतं. पण त्याच्याबद्दल त्यांचे मन दुखलं असेल तर त्यांच्यासाठी सॉरी. तुम्ही स्वप्नीलजी क्षमा मागायची असेल तर? माझ्या आईची. म्हणजे कसं आहे की आमचं नातं एक असं झालंय की एक मित्रमंडळीसारखं. तर कधी कधी बोलण्यात चुकून मी काहीतरी बोलून जातो. नंतर मला त्याचा रिअलाइज पण होतं की मी चुकून बोलून गेलो. तसं तिच्या मनात पण काही नसतं, माझ्या मनात पण काही नसतं. पण सगळ्यांसमोर माफी मागायची झाली तर माझ्या आईची. बरं वहिनी, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? सर राग कमी करेल मी. स्वप्नीलजी आवडेल असं झालं तर? नक्कीच आवडेल. बसून सगळ्यांशी अजून जास्त बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वप्नीलजी, तुम्ही स्वतःच्या स्वभावात बदल करायचा तर कुठला करा? चिडचिडपणा. माझी थोडी चिडचिड होते, मी चिडचिड कमी करण्याचा नक्की प्रयत्न करेन. अरे वा 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 वा, घरात आनंद वाढू द्या या मनापासून शुभेच्छा देत असताना एक छोटंसं आव्हान आहे आता स्वप्नीलजी तुमच्यासाठी. स्क्रीनवरती काही फोटो येतील, चित्र येतील, व्यक्तींची असतील किंवा प्रेक्षणीय स्थळांची असू शकतात. तुम्ही ते कोण आहे चित्रामध्ये ते अचूक ओळखायचं. जर एखादं पर्यटन स्थळ असेल तर ठिकाण कुठलं सांगायचं. बघूया. लोणावळा, कारले डोंगर, एकवीर आई. कारला एकवीर आईचं दर्शन. अभिनंदन, अचूक ओळखलंय तुम्ही. घरी न सांगता गेले नव्हते ना कधी? नाही गेलो. दुसरं चित्र बघूया. गवार. गवार, अभिनंदन. त्यांची आवडती भाजी येते. आणि काय आहे बघा, आम्ही सुद्धा तीच भाजी आज दिली तुम्हाला. स्वप्नीलजी, तुम्ही वहिनींना झी मराठी कडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिला. अभिनंदन. पण आता मला बघायचंय तुम्हाला पैठणी कोण मिळवून देणार? तिकडे बसलेला मोठा भाऊ मिळवून देणार की इकडे स्वप्नीलजी देणार? म्हणजे पैठणी जाधव कुटुंब मिळवून देणार की कुंभार कुटुंब? ते आता मला बघायचंय. खेळ सोपा आहे. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 5 वस्तू आणायच्या. एका वेळेला एक वस्तू घेऊन यायची आणि घरातले वस्तू सांगू शकतात, पण आणायला जायचंय दोघांनीच. आणि वेळ आहे 30 सेकंदाची. अक्षर आहे प. पंधरा सेकंद झाली. आधी येऊन मिस्टर बसलेले आहेत. दादा मात्र हळूहळू येताना दिसलेला आहे. बरं, आधी दादा तुम्ही काय आणलं सांगा? पळी आणि पाट. दोनच आणल्या वस्तू? दोनच आणले. आणि इकडे स्वप्नीलजींनी काय काय आणलंय बघूया. पॉवर बँक. पॉवर बँक. 1, पोळपाट. पोळपाट. 2, फलिता. 3, पेला. 4, पाट. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या. अभिनंदन. कुंभार कुटुंबही खुश, जाधव कुटुंबही खुश. अभिनंदन.
वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा असेच हसत राहा, आनंदात राहा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा आणि आनंदाने तुम्ही सगळे एकत्र छान पिकनिक आणि त्याचा आनंद लुटा. स्वतःची काळजी घ्या असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.